नाही नाही पायावर घालायचं मला. पायासून खाली पाणी घालायचं. खाली नाही पाणी थोडं हात थोडं का मला पाणी घालायचं ते पाणी निघू नाही तर नाही निघू. 6 महिन्यांनी देवाला पाणी घालायचं की पाणी घालणार पहिले देवाला. हा रामकृष्ण हरी. देवा मराठी व्लॉगच्या का नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज मला वाटते 2 ते 3 महिने झाले देवाला जात नव्हतो. आज मी देवाला निघालो आहे. आज खूप झाला आहे, त्याचा विश्वास झाला आहे भरपूर मला. आणि आत्ताच चाललो आहे देवाकडं. तर देवाला पाणी घालून येत आहे मित्रांनो. चला तुम्ही बघू शकता निम्या गावापासून आता खाली आलो. आता इथूनच जायचं आपल्याला देवाला सिद्धेश्वराला. पिशवी वगैरे हातात घेतल्या आणि पूर्ण ह्याच्यात चाललो आहे. चला बघू शकता. चला पिशवी हातात आहे माझ्या. हे देवाला चाललो आहे. बिना पायात काय घालता निघालेलं मित्रांनो. पायात काय नसतं. जर रविवारी बिना पायात काय घालता जातो देवाला. पिंट्यावर गेलं तर बघू ते असलं तर त्यांच्या गाडीनं जाया बरं. हे तुम्हाला बॅक साईडला दिसत असले हे माझं गाव आहे बरं का. गावातच रोज हे आमची गावाची एक वाडी आहे. त्या वाडीतनं रोज आम्ही देवाला आपलं जातो जर रविवारी. लोकांना या जाण्यासाठी खूप चांगली सुविधा आहे यातनं. लोक येतात जातात. दूध घालायला बी लोक जातात. आता दूध घालायला चालले लोक, काही लोक. तर चला पण मित्रांनो देवा. आणि आमच्या गावचे आदर्श नागरिक, आमचे बँकेचे, महाराष्ट्र बँकेचे चालक दीपक सुरेश आलेला आता सेकंद त्यांच्या गेलेला तर वरती. आणि दिवस असा उगवलेला आहे आता. खूप छान सकाळ असते गावाकडची. आणि गुलाबी आजूबाजूला दिसत असं तुम्हाला. याच्या अगोदर लय खूप छान दिसतं सकाळचं गावाला. दिवस हळूहळू वरती चढायला चालला आहे. आता हळूहळू जायचा. पहिला यात रस्त्याला गुडघाभर चिखल असायचा आणि यातनं जाताना खूप असा त्रास व्हायचा मला. गुडघ्या चिखलातनं कधी आम्ही पण पहिलं देवाला त्यावेळेला जात नव्हतो. देवाचं एवढं महात्मा माहिती नव्हतं आम्हाला. ज्या वेळेला मला ते महात्मा माहिती पडलं ना देवाचं, की जर रविवारी देवाला पाणी घालायचं असते आमच्या. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा रीतीनं आज गाडी भेटलेली आमच्या नंदकुमार माऊली यांची. आणि नंदकुमार माऊली यांच्या गाडीवरनं निघालेला एक कृपा आशीर्वाद असतो देवाचा बरं का. तुम्ही फक्त जाण्याचा मार्ग धरा, देव आपल्या मनात तुम्हाला पोचवतो. अशा रीतीने हा आमच्या गावाकडचा रस्ता वाडीकडून सांगोडपर्यंत जाण्यासाठी हा मार्ग आहे. मस्त आणि सुगम सोपा मार्ग आहे. सरळ हा पहिला लय खडतर रस्ता होता. यातनं चिखल असायचा पहिला. आणि या ठिकाणी आता आपण बघतोय याकडनं हाती घालवले. या ठिकाणी मोठमोठ्या मेंढ्या होत्या, बाबळी होत्या, काट्या कुट्याचं लय होते, अडचण होती. का शेळ्या असल्या म्हणून आम्हाला माहिती शेळ्यांच्यामुळे. बरोबर नदीला गेलाय. याच रस्त्यानं खाली जायचं, नदीसनं पाणी घेऊन यायचं देवाला. आणि सिद्धेश्वर आमचा वसलेला आहे. आणि सिद्धेश्वराच्या फ्रंट साईडचे तुम्ही बघू शिवरात्र आहे त्यामुळे बघा भक्त कशी महादेवाच्या पिंडीला पाणी घालतात. मी आज म्हटलं आईला मला चान्स गावल पिंडीवर पाणी घालायला. तर माझ्या अगोदरच चान्स मारलाय बरं का. कोळी पाहुण्याने माझ्या अगोदर चान्स मारलेला आहे. असू द्या आता 2 नंबरचा माझा नंबर लागेल पाणी घालायला. कसं असतं मी देवाला पाणी घालायला आलो की येता पहिलं ह्या महादेवाच्या पिंडीला पाणी घालतो, मगच आज जातो सिद्धेश्वराच्या पायावर पाणी घालायला. म्हणजे पहिला मान महादेवाचा असतो हे नेहमी ध्यानात ठेवा. सगळ्या सर्वांचा देव महादेव. आणि नेहमी तो पाठीचा असतो माझ्या बरं का, नेहमी. नदीकाठी आलेला आहे. आणि इथंच नदीकाठी आपल्याला जे आपण आणलाय तांब्या
तो नवीन घेतला मी खास देवासाठी तांबे आणलाय बरं का ते परवा दिवशी जाऊन. जर रविवारी आले देवाला म्हणते देवा आज तांबे आणायचा आणि उद्या तांबे आणायचा. त्या दिवशी पैसे खिशात होते जो काय राहीना गेलो तांब्याच घेऊन आलो. नवा लागलाच मोठा तांबे आणलाय त्याची. तुम्ही बघू शकता मी कधीच खोटं बोलत नाही बघा. त्याच्या किंमत दिल्या 950 रुपये आणि मला हा तांब्या 850 रुपयाला देण्यात आला आहे. 0 नंबर आहे म्हणून बघा तुम्ही बघू शकता हा तांब्या 0 नंबरचा आहे म्हणून 850 रुपयाला दिलाय मला त्यांनी. तर ते मी मला म्हणायला लागले मालकाच्या देखत आम्ही हे देऊ शकत नाही. मालक याच्या आता आपलं तुम्ही 850 रुपये द्या आणि घेऊन जावा. आणि त्यांनी दिलाय मला हा तांब्या आणि त्यांचा कृपा आशीर्वाद आहे माझ्यावर. सिद्धेश्वराची मर्जी असल्यामुळं मला कमी पैशात तांबे भेटलेला आहे चांगला. आणि त्याला आज पाणी घालायला या तांब्यातनंच आलं आहे. आज नवीन तांबे आणलाय त्यातनंच देवाला पाणी घालायचं आणि मग घरी जायचं. तुम्हाला बोलल्याप्रमाणे सिद्धेश्वराच्या मागची ही तटबंदी आहे त्याच्यावरती हे जे दगडं दिसतात अशी पूर्णपणे दगडं माचलेले आहेत कडनं. देवाच्या बॅक साईडला पूर्णपणे ओपन आहे. काहीसुद्धा अडचण म्हणजे आता हे झाडं तुम्ही बघू शकता मित्रांनो. आता हे हा दिसत असेल तुम्हाला तांब्या. तो तांब्या घेऊन आता मी नदीत जाणार आहे. नदीच्या काठावरच बरोबर उभा आहे. आता इथं नदीत आज जाणार आहे. मोबाईल इकडे असा ठेवतो पण ते तुम्हाला दिसणार नाही मित्रांनो. तांब्या घ्यायचा असा धुयाचा मस्त बाहेरनं आत मग देवाला पाणी घालायला जायचं. देवाला पाणी घालताना मी व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो. तुम्हाला दाखवतो कोणकोणती पद्धत असते देवाला पाणी घालायची. काय लोक डायरेक्ट जाताना देवाच्या मस्तकावर पाणी होते तर डोक्यावर पाणी घालते. तर कधीच डोक्यावर देवाच्या पाणी घालायचं आपली तेवढी पात्रता नसते बरं का मित्रांनो देवाच्या डोक्यापर्यंत पोचण्याची. हे आपण मांडलं तर आहे नाही मांडलं तर काय सकत नाही बरं का. मी स्वतः मानतो की माझी एवढी पात्रता नाही की देवाच्या डोक्यापर्यंत पोचायची. का देव एवढं देवाचं महत्त्व आहे का नाही की बोलायचं काम नाही. पण ते ज्याला समजतं त्याला समजतं कोणालाही समजत नाही बरं का मित्रांनो. यासाठी माहिती लागते हो त्याची. देवाच्या मस्तकापर्यंत जाण्यासाठी खूप व्याप करावं लागते देवाला मस्तकावर. मी पहिले देवाच्या पायावर पाणी घालतो मग देवाच्या डोक्यावर जातो. डोक्यापर्यंत पोचायचं अगोदर पाय धुवायचं असते देवाचं नेहमी. मी तिथे गेल्यावर तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवणार मित्रांनो मी कोणत्या पद्धतीनं देवाला पाणी घालतो आणि देवाचा कृपा आशीर्वाद कसा माणसाच्या पाठीमागे राहतो अशा पद्धतीचं काम आहे ते. फक्त लोकांनी त्याला जाणलं पाहिजे. हा पूर्ण तांब्या इथं वाचलेला आहे पूर्णपणे. आणि माझ्या खिशातमध्ये एक महादेवाच्या पिंडीवर बेलाचं पान ठेवायला मला इथे नदीला एक बेलाचं पान घावलं बरं का मित्रांनो. जे आहे ते सत्य बोलायचं आहे त्याच्यात. मी घेऊन आलो नाही घरून कुठून. मला नदीला बेलाचं एक पान घावलं आहे म्हणजे पायाजवळच पडलं होतं. हे महादेवाच्या पिंडीवर घालायला आणले मी. बघा हे घातले महादेवाच्या पिंडीवर का बेलाचं पान दिसते का तुम्हाला मित्रांनो. हे जे हिरवं दिसते का ना हे थोडं कोपऱ्यात आहे ते बेलाचं पान आहे. महादेवाच्या पिंडी मी घातलेलं तुम्हाला दिसतं असेल. आणि अशा रीतीनं महादेवाच्या पाया पडून जय श्री महादेवा. आता परत नदीला चाललो आहे पाणी आणायला. परत नदीसनं पाणी घेऊन यायचं आणि मग जायचं सिद्धेश्वराकडे. हां